आणि हे तुम्ही बांधकाम बघू शकताय, भरपूर जुनं दिसते. मला चालतं सुद्धा येत नाही. डायरेक्ट चालता चालता माझे पाय ऑटोमॅटिक एकामेकात गुतायला लागलेत आता. अरे तिकडे उतरवलं, इकडे गाडीवर चढायचं बघ. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गावातल्या एका सुप्रसिद्ध मंदिरात आपण आलेलो आहे. केशवराज मंदिर आहे. आणि मंदिर असं बोलताय की हे कोणी राजा वगैरे नाही बांधलेलं, हे एकदम प्राचीन मंदिर आहे जे पांडवांनी बांधलेलं होतं. आणि या मंदिरामध्ये भगवान विष्णूचा वास आहे. तर आपण तुम्हाला मंदिर दाखवत. आम्ही केव्हाच चालतोय, पण चालून काही रस्ता संपे नाही आमचा, आणि मंदिर काही आहे नाही. पण ही सुपारीची झाडं आहेत एवढे मोठे मोठे. पांडवकालीन मंदिर म्हणून तुम्ही कुठं आणलंय आम्हाला? अरे भाई, आता वर चढायचं काय? अरे तिकडे उतरवलं, इकडे गाडीवर चढायचं बघ. एवढ्या पायऱ्या उतरल्यानंतर आता बरोबर वर चढायला लावताय बरं का. हे भगवान, विचार करूनच अंगाला काटा आलाय. हे काय करताय? हा मित्रांनो, हे लोक खेकडे सापडते. खेकडे सापडताय. खेकडे सापडल्यानंतर संध्याकाळी भाजी करून खाणार आहे मस्त पैकी. भारी आहे. पण चला अरे तिकडनं खाली उतरलं, इकडनं वर चढायचं परत. काय आणखी कळत बी दिसत नाही. अरे हळूच चल, इथं पिंचऱ्याच्या दगडात भाई वर चढायला. अरे हळूच रे. तर लोक हो माफ करा, केव्हाचा चढतोय, पण मंदिर काही आहे नाही. एवढा कुठं मंदिर असते का लांब? गाडी लावलेली डायरेक्ट 2 किलोमीटर लांब आणून, आणि पायी 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 इतक्या लांब आलोय तरी पण मंदिर आहे नाही. हे बापरे. अरे बार, पाय दुखायला लागले रे. सटकून पडायचं बघ खाली हे डोंगर. अरे आपल्याकडे एवढं विटा नाही, तिथे एवढे दगड पडले तरी लोकांनी दगड फेकून दिले कट करून चिरायचे. आता हे दगड कधीच येत ते नाही सांगू शकत. हे पांडवकालीन आहेत का हे लोकांनी बनवली? एवढ्या पायऱ्या चढल्यानंतर आमचे बंधूंनी डायरेक्ट इच्छाशक्ती संपलेली त्यांची, आणि मी पण पूर्ण थकलो. कुठेतरी बसतो, बसायचं का नाही? मोठ्या इच्छाशक्तीने चढाई केल्यानंतर परत आमचा 3रा स्टॉप आहे बसायचा. आणि ही आमच्यापेक्षा फास्ट चालती. अजून अरे कुठं आणलंय? वरतून निरोप आला होता की मंदिर आलेलं आहे जवळ म्हणून, त्याच्यामुळे आम्ही उठलोय परत आणि परत चाललोय. कारण फक्त एवढंच चढायचंय आता, तेवढं चढू शकतोय आता, तेवढी इच्छाशक्ती आहे. पण तिथे गेल्यावर आता शूट करायला तुम्हाला दाखवायला पण माझी इच्छा नाही राहिलेली. एवढं लांब आलेलो आहे कंटेंटच्या शोधात, एवढं लांब आलेलो तर काहीतरी कंटेंट तुमच्यासाठी रोज घेऊन येणार. तुम्ही फक्त सबस्क्राईब करा. युट्यूब साठी कंटेंट शोधणं अवघड आहे रे भाई. आलोय कुठं तरी आलोय. इथं संपलेलं आहे असं काही. हे मंदिर आहे. अरे हे पण चिराच्या दगडातच बनवलेलं आहे भाई. म्हणजे त्या काळात पण लोक विचार करायला, त्या काळात पण लोक पांडव सुद्धा चिरेच्या दगडाचा वापर करत होतो. आणि हे नवीन कसलं तरी बांधकाम चालू आहे. आणि हे जुनं मंदिर आहे. पडलो होतो वाटतं. कृपया मंदिरात वाकून जावे. चप्पल बूट सॉक्स बाहेर काढा. ठीक आहे. आणि हे तुम्ही बांधकाम बघू शकताय.
भरपूर जुनं दिसते. कुंडाकडे पाणी कुठून येतं काय माहिती. वरनं डोंगरातलं पाणी काही वाटतंय जिरकून. मित्रांनो, मंदिरात आले एकच गोष्ट चांगली भेटली. इथं थंड पाणी प्यायला भेटलेलं आहे, ते पण नॅचरल. पाण्याची चव एकदम आरोच्या पाण्यासारखी. पाण्यात काही फॉल्ट नाही आणि पाणी डोंगरातून येते. आणि त्या डोंगरातून इथं या गायमुखातून बाहेर येते. आणि खाली पण कुंड येतो दगडाचाच. इथं सगळे आपण हातपाय धुवून पाणी वगैरे पिऊ शकतो. आणि हे ते मंदिर आहे. मंदिरात थोडी शांतता होती, पण मला असं वाटतंय की हे मंदिर फक्त नवीन आहे. त्याच्यातली जी मूर्ती स्थापन केली ती फक्त पांडवांनी केली असू शकते, असं मला तरी वाटतंय. कारण हे जे बांधकाम तुम्ही बघू शकताय ना, हे बांधकाम सगळं आत्ताच आहे. हे काही जुनं वाटत नाही. माझ्या हिशोबाने फक्त जी मूर्तीची स्थापना आहे ती पांडवांनी केली असेल त्यांच्या हाताने. आणि बाकीचं पूर्ण बांधकाम जुनं आहे, आपलं नवीन आहे, जुनं नाही. आणि इथे एक गायमुख आहे. आज जेवढा आपण अभिषेक करतोय त्या अभिषेक इकडनं बाहेर येतोय. याच मंदिराच्या शेजारी आणखी एक मंदिर आहे गणपतीचं. गणपती बाप्पाला पण पुढे याचं पण काम चालू आहे. इथं लिहिलेलं आहे गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करू नये, पण आमच्याकडून चुकून स्पर्श झालेला आहे. त्यासाठी आम्ही मंदिर कमिटीची माफी मागतो. 2 किलोमीटर वरती चालून आल्यानंतर आता परत दर्शन घेऊन खाली चाललोय. आणि माझी तर बिलकुल वासना नाही राहिलेली खाली जायची. मला चालतं सुद्धा येत नाही. डायरेक्ट चालता माझे पाय ॲटोमॅटिक एकामेकात गुतायला लागलेत आता. मला माहित नाही माझा आवाज तुम्हाला कसा येतोय, कारण माझ्याकडे माईक नाही सध्या. आणि फक्त ह्या इयरफोननीच काय जे बोलता येते रेकॉर्ड होत आहे. कारण मोबाईल माझ्या पण लांब आहे. जर लांब नाही धरला तर प्रॉपर अँगल भेटत नाही. पण मग क्लायमेट एकदम भारी आहे. असं नाही की काही उन्हाळा वाटतोय. भरपूर उन्हाळा चालू आहे आपल्याकडे. तुम्हाला माहिती आहे, मे महिना आहे जवळजवळ. मे आणि जूनची स्टार्टिंग लागलेली आहे आत्ता. जूनची स्टार्टिंगमध्ये अजून पाऊस काय पडलेला नाही. कालच फक्त एक पाऊस झालेला आहे. पण त्याच्या आत पण इथं हिरवच होतं सगळं. भावांनो, विषय एवढाच आहे की आता एवढं पायऱ्याचं वरती आलो होतो, पण आता खाली चाललोय. पण आता खाली जाऊन परत आम्हाला वरती चढायचंय, कारण तिकडनं पण खाली उतरलो होतो. म्हणजे आता इकडनं परत ती साईड वरती चढायची. अरे बापरे, सरपंच तो चल दिए, अब कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अर्धा टप्पा पार केलेला आहे. आणि आपण आलो एका लेवलवर. आता इथनं परत वर चढायचं आपल्याला त्या साईडला असं. आणि ती इच्छाशक्ती यायला आता मला कॉम्प्लेन प्यावं लागणार आहे. आमचा परम मित्र थकल्यामुळे डायरेक्ट वरती जाऊन बसलेला आहे. पण त्यांनी जी इथून तिथपर्यंत जाण्यासाठी जी एनर्जी वाया घातलेली ना, डबल त्या एनर्जीसाठी त्याला नवीन काहीतरी देण्याची गरज. आता काय होई नाही. आता मित्रांनो, फक्त थोडस राहिलेलं आहे, जाऊ आम्ही धावा. डोंगर उतरून चढून जी हालत झालेली ना भाई, ती कधीच कोणाची नाही. ए डोकेश भाई, काय रे, काय नाव आहे तुझं? अरे भाई, गाडीचा इशू चालू आहे. मला पहिल्या गाडी दुसऱ्या, बाकीचं काही असेल त्या नंतर. तिकडे बीचला उड्या मारायच्या भाई, इकडे नाही यायचं कधीच. आणि जर तुम्हाला जर खरंच प्रॅक्टिस नसेल डोंगर चढायची तर तुम्ही येऊ पण नका.
हे बघा ना एवढं. आता भेटूयात पुढच्या एखाद्या डेस्टिनेशन वर.